नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आपली क्रिया शरीर 1 पेपर 1 ची ब्लूप्रिंट कंप्लीट झालेली आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्रिया शरीर पेपर 2 साठी जी काय आहे ब्लूप्रिंट ती आज आपल्याला बघायची. यामध्ये कोणते पॉइंट मस्ट आहेत, पहिला एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे, दुसरा एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे, असे 8 च्या 8 एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत आणि 4 च्या 4 एलक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत आणि त्या चॅप्टर मधले स्पेसिफिक पॉइंट कोणते की जे मस्ट आहेत ते करायलाच पाहिजेत आणि कोणते टॉपिक सोडून दिले पाहिजेत. ठीक आहे. कारण 1.5 महिन्यामध्ये 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत. त्या 2 महिन्यामध्ये काय करायचं यापेक्षा काय करायचं नाही हे मस्ट आहे. कारण सिलेबस एवढा वास्ट असताना काय सोडायचं हे पण कळलं पाहिजे. ठीक आहे. कारण एनाटॉमी, संस्कृत, क्रिया हे भयंकर वास्ट सिलेबस आहे या 3 विषयांचा. अष्टांग वगैरे पदार्थ तुम्ही ॲट द एंड कव्हर करू शकता. म्हणजे जे बाकीचे 3 विषय आहेत ना, त्यातलं तुम्हाला काय सोडायचं, मस्ट टू नो, नाईस टू नो, डिझायरेबल टू नो अकॉर्डिंग टू ब्लूप्रिंट हे आपण आज सांगणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर आज आपण स्टार्ट करूया क्रियाशरीर पेपर 2. यामध्ये बघूया आपण एसक्यू फर्स्ट पासून एसक्यू 8 पर्यंत आणि एलक्यू 4. पहिले तर बघा एसक्यू 1 नंबरचा जो येणार आहे तुम्हाला, तो 2 टॉपिक मधून येणार आहे. एक आहे धातू. धातूवर बेसिक तुम्ही ना जेव्हा मी ब्लूप्रिंट सांगत असेल तेव्हा एखादा पी-वाय-क्यू चा पेपर घेऊन बसा युनिव्हर्सिटीचा. म्हणजे तुम्हाला पण कंपेअर होईल की क्वेशन कसे येतात आणि आपल्या जे चॅप्टर मधले दिलेले पॉइंट आहेत ते विचारलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे. पहिला चॅप्टर बघा एसक्यू साठी धातू. धातूमध्ये तुम्हाला इम्पोर्टंट करायचे धातू म्हणजे काय असतं व्याख्या. तर बेसिक श्लोकच आहे. धातूचा कोणताही क्वेश्चन आला की तुम्ही धातूचे बेसिक डिफाईन टाकायचे त्या ठिकाणी. ते इम्प्रेशन पडतं तुमचं. धातूंच्या नावांचा श्लोक टाका. तो रसस, स्वादू सॉरी रसस्रोक, मासमेध, अस्ति, मज्जा, शुक्राणी. हे एक श्लोक टाका त्यांचा बेसिक. त्याच्या व्याख्या लिहा. त्याची निरुक्ती, धातू, धातू, धारणात धातू हे त्याची निरुक्ती लिहा. म्हणजे धातूबद्दल कोणताही क्वेश्चन आला, एस-क्यू, एल-क्यू, पदार्थ, क्रिया कोणत्याही ठिकाणी तरी तुम्हाला बेसिक श्लोक पाठ पाहिजेत. जसं सप्तधातूंचा, सात धातूंचा नावांचा श्लोक, त्यानंतर धारणात धारतो ते एक वाला श्लोक. म्हणजे आला की टाकून द्यायचं, त्याला अंडरलाईन करायचं म्हणजे इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर. ठीक आहे. त्यानंतर संख्या, संख्या तर माहितीच आहे. पर्यायी नावे धातूला काय आहेत? म्हणजे प्रत्येक धातूची पर्यायी नावे. त्यानंतर धातू, त्यांचे उपधातू. हा सेपरेट चॅप्टर आहे तुम्हाला हे उपधातू, मल. त्या चॅप्टरमध्ये पण एस-क्यू येतात तुम्हाला. मी सांगतो त्या ठिकाणी. तरी पण तुम्ही या चॅप्टरमध्ये करून घ्या. धातू काय असतं, उपधातू काय असतं, त्याची व्याख्या काय आहे. श्लोक मस्ट आहे बरं का याचा, उपधातू, धातू कारण विचारले जातात. मल काय असतं, धातूंचे कार्य, तो पण श्लोक आहे. प्रीणन, जीवनम, लेपनम. तो श्लोकच डायरेक्ट पाठ करा. धातू आले की 2-3 श्लोक बेसिक टाकून द्यायचं म्हणजे एक्झामिनरला कळून जातं की विद्यार्थ्याला या स्पेसिफिक गोष्टी ज्या की माहीत पाहिजेत त्या धातूबद्दल त्या माहीत आहेत. मग तो डायरेक्टली ब्लाइंडली मार्क देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे. ते कार्याचा श्लोक पाठ करून टाका. आहार रस म्हणजे काय, त्याची डिफाईन, आहार रस काय असतो, धातू पोषण न्याय, ते 3 न्याय दिलेत बघा. डायरेक्ट विचारलं जातं. केदार, कोल्य, खल्य, कपोत, क्षीर, दधी न्याय. हे 3 न्याय तुमच्यासाठी मस्ट आहे. हे झाला धातू टॉपिक. आणि दुसरा जो 3-4 धातू आहेत त्याच्यावर पण एक एसक्यू बनू शकतो. पहिला तुम्हाला ऑप्शन, पहिला एक धातू आहे. धातू चॅप्टर आहे त्यांना ऑप्शनल रस, रक्त, मांस, मेद यांच्यावर पण क्वेश्चन बनू शकतो पहिला एसक्यू. बघा, रस, रक्त, मांस, मेद आणि हे 4 तर धातू आहेतच, पण अस्थि, मज्जा, शुक्र हे तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये येणार आहे. क्वेश्चन 2 जो एसक्यू आहे ना, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज. ओज पण मस्ट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला धातू जो चॅप्टर आहे त्याला ऑप्शनल कोण आहे, रस, रक्त, मांस, मेद. पण सेकंड एसक्यू ला पण धातूवरतीच क्वेश्चन आहे, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज. तर कोणताही धातू येऊ द्या, कोणताही. तुम्ही एक चार्ट बनवा चांगला, सगळे सप्तधातू या लाईनने लिहा. जर पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे आपण टाकणार आहे पीडीएफ टाकलेली आहे ऑलरेडी त्याच्यावर. याच्यावरती तुम्हाला एक बघायचंय, एक असे सप्तधातू लिहा, त्यांच्यानंतर त्यांचे निरुक्तीचं एक टेबल करा, त्यानंतर त्यांचे पर्यायी नावांचा टेबल करा, त्यांच्या कार्याचा टेबल करा, असे सर्व टेबल करा. सर्व धातू लिहा त्याच्यामध्ये. बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये मस्ट आहे त्या टेबलमध्ये निरुक्तीचं एक टेबल पाहिजे. स्थान, स्त्रोतस, पंचभौतिक संघटन, गुणधर्म, कार्य, प्रकार, उत्पत्ती, सारता, वृद्धी, क्षय, लक्षणे. सारता इज द मस्ट बरं का, सारता. गेल्या वर्षी 2024च्या समर युनिव्हर्सिटीमध्ये सारतावरच पेपर आलेला आहे. प्रत्येक धातूबद्दल जर क्वेश्चन आला असेल तर त्या धातूची सारताच तुम्हाला विचारलेली आहे. म्हणजे हे कोणत्याही एका गोष्टीला टार्गेट करू शकतात. जर सारता नाही केलं तर ते पंचभौतिक संघटनला करतील, उत्पत्तीला करतील, प्रकारला करतील. पण तुम्ही प्रत्येक गोष्टींचा एक टेबल करा. पहिले सप्तधातू लिहा, त्यांचे स्थान, पर्याय, गुणधर्म, उत्पत्ती, कार्य, सारता असे सर्व टेबलमध्ये एकाच टेबलमध्ये सप्तधातू बसवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे झाला तुमचा फर्स्ट एसक्यू आणि सेकंड एसक्यू. मस्ट आहे हे. टेबल बनवायचा डायरेक्ट. सप्तधातू म्हणलं की एका ह्याच्यात कंप्लीट, त्रिदोष म्हणलं की 3 दोष डायरेक्ट एका कंप्लीट. चार्टद्वारे समजून घेण्याचा आणि कम्पेरेबल स्टडी करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, जो तुम्हाला एसक्यू येणार आहे विद्यार्थ्यांनो, तो येणार आहे उपधातू. उपधातूवर एक येणार आहे, मल वर एक येणार आहे. 2 चॅप्टर आहेत इथं, उपधातू आणि मल. उपधातू आणि मल
आता तुम्हाला उपधातूच्या आधी तुम्हाला उपधातू कोण-कोणाचे धातूंचे उपधातू कुठले आहेत? जसं रस, रक्त, माता, मेद, अस्थी, मज्जा, शक्रु त्यांचे 7च्या 7 धातूंचे उपधातू कोणकोणते आहेत? हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पुढं हे करू शकता. बघा, उपधातूमध्ये तुम्हाला व्याख्या माहीत पाहिजे. त्या उपधातूंची नावे माहीत पाहिजे. त्यांची निरुक्ती, स्थान, व्याख्या, पर्याय, लक्षणे, वृद्धिक्षय आणि बघा, हे जे दिलेत ना उपधातूमध्ये तुम्हाला एकदा वाचून बघा पुस्तकामध्ये स्तन्य, रज आणि आर्थव. या 3 गोष्टी एकदा वाचून घ्या. स्तन्य, रज, आर्थव त्यांचे उपधातू काय आहेत? त्यांची निरुक्ती, स्थान, व्याख्या, पर्याय, लक्षणे, वृद्धिक्षय या 3 गोष्टी वाचून घ्या. स्तन्य, रज, आर्थव. बाकी जर तुम्हाला श्लोक मस्ट आहे बरं का, उपधातूचा श्लोक करून घ्या. उपधातूचा श्लोक केल्यानंतर त्याची कोणत्या धातूचा उपधातू कोणता आहे हे पण मस्ट आहे तुमच्यासाठी. क्वेशन 3 उपधातू झाला आणि मलमध्ये पण मलमध्ये तुम्हाला पुरुष, मूत्र, स्वेद. पुरुष, मूत्र, स्वेद हे तुम्हाला एल-ए-क्यूला पण चॅप्टर आहे. त्यावेळेस तुम्हाला यातलेच पॉइंट मी ठेवणार आहे. त्यावेळेस तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा. पुरुष, मूत्र, स्वेद. पहिले तर मलनीकरणात मल हे डायरेक्ट टाकायचं त्यामध्ये. तुम्हाला इम्प्रेशन पाडायचंय पहिले एक्झामिनरवर मग तुम्ही लिहायचंय. ज्यांचा एव्हरेज अभ्यास आहे त्यांनी. तुम्ही जेवढे बेसिक श्लोक टाकचाल त्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. मलची व्याख्या लिहा. मलाचे प्रकार लिहा. 3 प्रकार आहेत पुरुष, मूत्र, स्वेद. आता पुरुष, मूत्र, स्वेदला करत असताना तुम्ही डिटेलमध्ये करायचंय. कसं? आता पुरुष, मूत्र, स्वेद याच्या मूत्रावर क्वेश्चन गेल्या वर्षी आलेला आहे. मूत्र निर्मिती. हे तिन्ही पॉइंट जे आहेत त्या तिन्ही पॉइंट मधल्या सगळ्या गोष्टी कोणकोणत्या करायच्या तुम्हाला त्यांची व्याख्या करायची, त्यांचे पर्याय नावं, त्यांचे पंचभौतिक संघटन, त्यांचं स्थान काय, त्यांचं कार्य काय, त्यांची निर्मिती काय, त्यांची वृद्धिक्षय लक्षणे. बघा आता कसं लिहू शकतो, पुरुषचे स्थान सांगा, पुरुष मलाचे स्थान सांगा किंवा पुरुष मलाचे कार्य सांगा, पुरुषाची निर्मिती कशी होते किंवा पुरुषाची वृद्धिक्षयाची कारणे काय किंवा मूत्र निर्मिती कशी होते. मूत्र निर्मितीवर क्वेश्चन आला होता पहिले. स्वेदाची व्याख्या लिहा, स्वेदाचे पर्याय नाव, पंचभौतिक संघटन, हे तिन्ही गोष्टींना एवढ्या गोष्टी मस्ट आहेत. जर तुम्हाला ही अशी पीडीएफ पाहिजे असेल क्वेश्चन 1 8च्या 8 एसक्यू आणि एलक्यू चित्र आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण आपण टाकतोय पीडीएफ आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकतोय. ठीक आहे. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 एसक्यू. क्वेश्चन नंबर 4 एसक्यू बघा, इंद्रिय चॅप्टर त्यातल्या त्यात मस्ट आहे तुमच्यासाठी इंद्रिय पंचपंच. पदार्थ झालं, क्रिया झालं, संहिता झालं, हे क्रिया झालं. तुम्हाला 3-4 ठिकाणी इंद्रिय पंचपंचक आले. त्यामध्ये कर्मेंद्रिय, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सर्वांचा एक टेबल तो पाठच ठेवायचा इंद्रिय पंचपंचकचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये मस्ट आहे मन, आत्मा आणि निद्रा, स्वप्न हे 4 टॉपिक अजून. कारण हे टॉपिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मस्ट आहेत. मस्ट म्हणजे मस्ट आहेत. स्वप्न निर्मिती कसं येते, स्वप्नांचे प्रकार काय आहेत, निद्रा तर तुम्हाला अष्टांगमध्ये झाला इथं पण लिहू शकता तेच. निद्राची कारणे, निद्रानाशाची कारणे, निद्रा म्हणजे काय, जागरणाचे परिणाम, ते जागरण, वृक्ष, स्निग्ध, ते श्लोक आहे बघा त्याचा. परत हे श्लोक बेसिक पाठ ठेवायचे जे सारखे रिपीट विचारले जातात क्वेश्चन. बेसिक श्लोक पाठ ठेवायचे. तेच मग विद्यार्थी म्हणतात ना कोणते श्लोक करावे कळत नाही, काय करावं कळत नाही. मग हे श्लोक पाठ पाहिजे तुम्हाला. निद्राचे झालं, इंद्रिय पंचपंचक झालं, मन, आत्मा. बघा हे पदार्थमध्ये पण तुम्हाला येणार आहे. निद्रा, मन, आत्मा हे सगळ्या गोष्टी. तिथं पण तेच करायचं, इथं पण हेच करायचं. मन काय असतं त्याची व्याख्या, निरुक्ती, पर्याय, गुण, प्रकार, लक्षण हे मनाचे आणि आत्म्याचे करायचे. डायरेक्ट पदार्थ मध्ये दोन्ही मधले एकाच ठिकाणी कुठले करा, पदार्थ मध्ये करा, इथं करायची गरज नाही. इथं की तुम्हाला 3-4 टॉपिक कव्हर होऊन जातील पदार्थ मध्ये केले काय आणि इथं केले काय. ठीक आहे. हे झाला क्वेश्चन नंबर 4. ही पीडीएफ आहे आपली टेलिग्राम चॅनलला नाही तर इंस्टाग्राम चॅनलला पडलेली आहे, ती डाउनलोड करून घ्या तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो तुम्हाला बनणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न वरती बनणार आहे. मॉडर्न वरती बघा, हिमोपोएटिक सिस्टम. त्यामध्ये तुम्हाला करायचंय कंपोजिशन ऑफ ब्लड करायचंय, हिमोग्लोबिन काय असतं करायचं, हिमोग्लोबिन मध्ये चेंज करायचंय, डिटेलमध्ये करायचं हिमोग्लोबिन आणि कंपोजिशन ऑफ ब्लड मध्ये पण काय असतं, कसं असतं, न्यूट्रोफिल किती, लिम्फोसाइट किती, मोनोसाइट किती, हे सगळं कंपोजिशन ब्लडचं तुम्हाला सांगायचं. त्यानंतर आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट यांचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं. मे बी ते क्लॉटिंग वरती क्वेश्चन विचारू शकतात. डब्ल्यूबीसी, लिम्फोसाइट किंवा रेड ब्लड सेल, स्टेम सेल्स काय असतात, त्यानंतर इरिथ्रोपायसिस, आरबीसी फॉर्मेशन असते, बोन मॅरोचे टाइप्स काय, बोन मॅरो म्हणजे काय, हिमोस्टॅसिस काय असतं, तेच क्लॉटिंग तुम्हाला सांगितलं. एबीओ ब्लड ग्रुप सगळ्यात मस्ट आहे, हे सगळ्यात मस्ट आहे. एबीओ ब्लड ग्रुप डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो ब्लड ग्रुप वरती. ठीक आहे. त्यानंतर इम्युनिटीवर एक तुम्हाला ऑप्शनल चॅप्टर आहे, इम्युनिटीचे डिफाईन करा. त्यानंतर इम्युनिटीचे टाइप्स करा, इनेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्यांचे पर्टिक्युलर परत सब टाइप्स करा. त्यामध्ये पण डिरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे. एका स्पेसिफिक इनेट ॲक्वायर्ड इम्युनिटी वरती एसीक्यू बनू शकतो. त्यातल्या त्यात त्यांच्या स्पेसिफिक क्वेश्चन बनू शकतो. टाइप्स वरती बी अँड टी लिम्फोसाइट्स हे एक मस्ट आहे. त्यानंतर सेल्युलर ह्युमरल काय असतं हे एक बेसिक आहे इम्युनिटीमध्ये. इम्युनिटीची पहिले तुम्ही डिफाईन करा. जो पण चॅप्टर करताय त्या चॅप्टरच्या नावाची डिफाईन पहिले करा, मग त्यांच्यामध्ये बेसिक करा. त्यानंतर चॅप्टर आहे ऑप्शनल तुम्हाला 5th नंबरच्या एसीक्यू साठी सीव्हीएस. सीव्हीएस म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. त्यामध्ये तुम्हाला करायचे कंडक्टिंग सिस्टम करायचे, तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन करायचे, डबल सर्क्युलेशन त्यामध्येच येतं. कार्डियक सायकल, कार्डियक आउटपुट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कार्डियक सायकल, कार्डियक आउटपुट सारखं विचारलं जातं. कार्डियक सायकल, कार्डियक आउटपुट आणि दुसरं आहे हार्ट रेट सारखं विचारलं जातं. ईसीजी आणि ब्लड प्रेशर, ईसीजी आणि ब्लड प्रेशर. बऱ्याच गोष्टी या नीटच्या वेळेस झालेल्या असतात.
हे बघा, क्रिया शरीर पेपर 1 की क्रिया शरीर पेपर 2 मध्ये जे पण मॉडर्नचे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही एकदा दोनदा तरी वाचून काढा. कारण जरी नाही आले तरी पेपरमध्ये तुम्ही थोडंफार तरी तुमच्या एक्सपिरियन्सनुसार लिहू शकता. कारण तुम्ही एन-सी-आर-टी नीटच्या वेळेस खूप वेळा वाचलेली आहे. तुम्हाला माहिती आहे रेस्पिरेटरी सिस्टम, एक्स्क्रिटरी सिस्टम काय असतं. तुम्ही मनाने लिहू शकता. डायग्राम पण मनाने काढू शकता. तेवढं तुम्हाला माहीत आहे कसं भरायचं ते मॉडर्नचं. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन नंबर 5. आता बघू आपण क्वेश्चन नंबर 6, 7, 8 एसीक्यू कसा विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पण तुम्हाला 4 एल-क्यू येणार आहेत पेपर 2 साठी क्रियासाठी. त्यातला पहिला एल-क्यू तुम्हाला येणार आहे रस, रक्त, मांसमेध या धातूवरती. 4 धातू दिलेत बघा तुम्हाला रस, रक्त, मांसमेध हे 4 धातू. तसं तर दुसरा एल-क्यू पण तुम्हाला धातूवरती येणार आहे अस्थि, मज्जा, शुक्र, 2 एस-क्यू, 2 एल-क्यू तुम्हाला डायरेक्टली याच्यावरती येईल. कशावरती? धातूवरती. आणि एस-क्यू मध्ये वेगळंच. म्हणजे बघितलं का धातूला किती वेटेज आहे. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, एक चार्ट बनवा. नाहीतर आपण रेडीमेड चार्ट टाकू आपल्या ग्रुपवरती. त्या रेडीमेड चार्ट मध्ये काय करायचं, एका साईडला पूर्ण 7 धातू लिहायचे, त्यानंतर त्यांचे स्थान लिहायचं, त्यांचे प्रकार लिहायचे, त्यांची सारता लिहायची, त्यांचे कर्म, गुण, वृद्धिश लक्षण एका चार्ट मध्ये पूर्ण 7च्या 7 धातूची माहिती लिहायची. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला इन टाइमला 5 ते 10 मिनिटात रिव्हिजन झालं पाहिजे. कसं? एकदम सगळं त्याचं पॉइंट टू पॉइंट. आता रस, रक्त, मांसमेध, अस्थि, मज्जा, शुक्र 2 लिहिले की 20 मार्क डायरेक्ट बनतात. मी त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं हे एस मध्ये सांगितलं. त्याची निरुक्ती, स्थान, पर्याय, गुण, पंचभौतिक संघटन, सार्था, कर्म, पर्याय, प्रकार, वृद्धिक्षय लक्षणे, कारणे हे एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये करायचंय. 2 एलक्यू डायरेक्ट बनत आहेत. तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर काढा, डायरेक्ट क्वेश्चन आला होता सेकंड एलक्यूला शुक्र सारखा. इकडे पण आला होता रक्त, रस, रक्त का काहीतरी सारखा आला होता. सारखावर म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पॉइंटवर पण ते फोकस करू शकतात. नुसतं रक्तदत्त रक्तधातूबद्दल निर्मिती लिहून, रक्तधातूचे पर्याय लिहून, रक्तसारतेबद्दल माहिती लिहा. याच्यावर पण देऊ शकतात. ठीक आहे. जरी तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक शब्दाबद्दल सारता जर विचारली रक्तधातू, तर तुम्ही सारतेबद्दल लिहून लिहून किती लिहिणार? 10 मार्क थोडी ना लिहू शकता तुम्ही सारतेबद्दल. जेवढं पुस्तकात दिलं, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच लिहू शकता ना. त्यामुळे जेव्हा पण ते सारतेबद्दल विचारतील, तुम्ही सगळंच लिहायचं त्या धातूबद्दल. एखाद्या धातूला जर स्पेसिफिक टार्गेट केलं असेल, जरी त्यांनी सारता विचारलं तरी रक्त, त्याचे पर्याय, स्थान, पंचभौतिक सगळंच लिहून यायचं तुम्ही. ठीक आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला कंटेंट पण दिसणार नाही एक्झामिनरला. हे दोन्ही लिखित झाले आपले धातूवरती. त्यानंतर तिसरा लिखित आहे उपधातू, मल, इंद्रिय, मन. याच्यावरती मलवरच क्वेश्चन येतो मॅक्सिमम. उपधातूवर पण येऊ शकतो, रिस्क घ्यायची नाही, मिक्स पण येऊ शकतो. उपधातू, मल, इंद्रिय, मन. मलवर पुरुष मूत्र आणि श्वेत, त्यातल्या मूत्र निर्मितीवर क्वेश्चन आला होता बघा ना. मूत्र निर्मितीवर यावर्षी पुरुष निर्मिती येऊ शकतं, काय पण येऊ शकतं. त्याच्यामुळे हे जे 4 मी तुम्हाला चॅप्टर दिलेत ना बोर्डवरती, त्यातली इम्पॉर्टंट टॉपिक कोणते बघा आता. इंद्रिय आणि मन. त्याच्यामध्ये तर मी काय दिलं तुम्हाला, इंद्रिय पंचक काय असतं, मन मध्ये त्याची मनाची लक्षणे, मनाचे गुण, मनाचे कार्य, मनाचे प्रकार, ते तुम्हाला पदार्थ मध्ये झाले. पण मल तुम्हाला डिटेल मध्ये करायचं, कारण एलएक्यूला तो ऑप्शन आहे आणि एलएक्यूला याच्यावरच क्वेश्चन जास्त येतो. उपधातू पण डिटेल मध्ये करायचा. हा झाला तुमचा तिसरा एलएक्यू. चौथा जो येणार आहे तो हिमोपॅथिक सिस्टम, इम्युनिटी आणि फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मस्ट आहे, ह्याच्यातूनच डायरेक्ट विचारला जातो क्वेश्चन. तो पण मस्ट आहे. तिन्ही पण करा, रिस्क घ्यायची नाही, कारण 10 मार्कचं वेटेज आहे या 4th नंबरच्या मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे झाले आपले पेपर 2 चे क्रिया शरीरचे एलएक्यू 4 एवढंच मस्त आहे. मी जेवढं सांगतो तेवढं करा. ऍव्हरेज विद्यार्थी असतील आणि जे असतील असं ज्यांचा अभ्यास जास्त झालाय पण डायरेक्शन भेटत नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपले ब्ल्यू प्रिंट सिरीजला फॉलो करायचंय. क्वेश्चन फॉर्मॅट, क्वेश्चन पेपर इमेजेस आपल्याच ब्ल्यू प्रिंट मधून बनणार. ह्यांची आम्ही खूप अनालिसिस केलंय विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 10 ते 15 वर्षाचे पेपर जे आहेत नवीन पॅटर्न 2021 चे, याच्यानुसार पण आम्ही अनालायसिस करून ही ब्ल्यू प्रिंट सिरीज ऑर्गनाइज केली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली क्रिया शरीर पेपर 2 ची ब्ल्यू प्रिंट. 1 ची पण झाली. पदार्थची आता राहिलेली आहे, आपण पदार्थची पण याच्यामध्ये कव्हर करून नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 जे की तुम्हाला 3च्या 3 क्वेश्चन तुम्हाला मॉडर्न वरती बनणार आहेत. मॉडर्न वरती क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. पहिला क्वेश्चन नंबर 6 येणार आहे, तो आहे मसल फिजिओलॉजी आणि ऍडिपोज टिश्यू. डायरेक्ट म्हणतात ऍडिपोज टिश्यू एक्सप्लेन करा, असा पॉईंट पण येऊ शकतो एखाद्या वेळेस. आलेला पण आहे ऍडिपोज टिश्यू. ठीक आहे. मसल फिजिओलॉजी मध्ये बघा तुम्हाला डिटेल मध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, त्याचे टाइप्स इन डिटेल मध्ये करायचे. त्यानंतर मसलच्या प्रॉपर्टीज, मसलचं फंक्शन, एवढं तुम्हाला मस्त आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍडिपोज टिश्यू मध्ये तुम्हाला त्याची डिफाईन करायची, त्याचे टाइप्स करायचे, ऍडिपोज टिश्यूचे टाइप्स कोणकोणते, त्यानंतर त्याचे फंक्शन काय आहेत, स्टोअर द फॅट वगैरे, इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. त्यानंतर लोकेशन काय त्याची सांगायची तुम्हाला ऍडिपोज टिश्यूची. ठीक आहे. ते झालं तुमचं ऍडिपोज टिश्यू. असं म्हणजे डायरेक्टली ऍडिपोज टिश्यू पण ते एसीकेला विचारू शकता, नुसतं ऍडिपोज टिश्यू. ठीक आहे.
त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7 जो आहे तुम्हाला एस-ए-क्यू मध्ये तो येणार आहे फिजिओलॉजी ऑफ मेल अँड फिमेल प्रॉपर्टी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये बघा तुम्हाला टेस्टीज, ओव्हरीज त्यांचं फंक्शन करायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुम्ही टेस्टीज जर तुम्हाला आलं तर तुम्ही मनाने लिहू शकता ना. जसं नीटच्या वेळेस तुम्हाला झालं टेस्टीज काय असतं टेम्परेचर रेग्युलेशन करतं. बऱ्याच गोष्टी अजून तिथं क्रेमॅस्टर मसल असते, स्क्रोटम्स असतात. अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ओव्हरीज काय असतं, ओजेनेसिस करतं. सांगायचं त्याबद्दल 2 ओव्हरीज असतात, पेअर त्याची डायग्राम काढायची. तुम्ही बेसिक लिहू शकता मॉडेलमध्ये ठीक आहे. म्हणजे मी जेवढं सांगतो ना तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर ओजेनेसिस काय असतं, स्पर्मॅटोजेनेसिस किती वेळा झालाय आपण नीटच्या वेळेस याच्यावर किती वेळा आपण अभ्यास केलाय स्पर्मॅटोजेनेसिसचा. ग्लँड सांगायच्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह, मेल रिप्रोडक्टिव्ह, बल्बोरेथ्रल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड काय असतं त्यांच्याबद्दल ते आपल्याला अनाटॉमीमध्ये पण झालंय. ठीक आहे. मेन्स्ट्रुअल सायकल इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट विचारलं जातं मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर स्लीप ड्रीम्स कसे पडतात, त्याचे टाइप्स काय, त्याची उत्पत्ती कशी होते. मॉडर्नचा क्वेश्चन आहे. त्याच्या नाही नॉर्मली पण हे 3-4 पॉइंट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 जो येणार आहे तुम्हाला एस-ए-क्यू तो येणार आहे फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन. मे बी हा टॉपिक तुम्हाला पेपर 2 मध्ये पेपर 1 मध्ये दिलाय सिलेबसमध्ये पण क्वेश्चन ह्याच्यावर येतो बरं का पेपर 2 मध्ये. त्यातल्या त्यात मेकॅनिझम ऑफ डेफिसिएशन कसं होतं, त्याची प्रोसेस काय, मेकॅनिझम काय, फॉर्मेशन ऑफ फिकल मॅटर कसा तयार होतो, त्याची उत्पत्ती काय, मिक्चुरेशन काय असतं, त्यानंतर युरिन फॉर्मेशन कसं होतं किडनीद्वारे, त्यानंतर किडनीचं फंक्शन काय. ठीक आहे. एवढे पॉईंट त्याच्यामध्ये मस्ट आहे. हे झाले तुमचे क्वेश्चन नंबर 8. नॉर्मली तुम्हाला पेपर 2 मध्ये 4 एस-क्यू जे पहिले आहेत ते आयुर्वेदाचे आहेत. 4 एल-क्यू जे आहेत सॉरी 4 उरलेले जे एस-क्यू आहेत ते तुम्हाला मॉडर्नचे आहेत आणि जे एल-क्यू मध्ये आहेत ते बहुतेक 4चे 4 तुम्हाला आयुर्वेदाचे क्वेश्चन आहेत आणि एकच आय थिंक मॉडर्नचे आहेत. 3च आहेत एस-क्यूचे. ठीक आहे. तर आपण बघू आता एल-क्यू 4च्या 4 कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत आणि ते चॅप्टर मधले पॉइंट आपण इम्पॉर्टंट एस-क्यू मध्येच कव्हर केले. आता डायरेक्ट बघू आपण एस-क्यू एल-क्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे. ठीक आहे.